हॅलो फ्रेंड्स, राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतोय। तर आज आपण बनवतोय बिना गुळाचे, बिना पाकाचे, बिना साखरेचे असे आयुर्वेदिक लाडू, म्हणजेच आषाढी एकादशीसाठी खास आपण उपवासाचे लाडू बनवतोय, ते पण ड्रायफ्रूट्सचे। आणि भरपूर असं आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेत। तर हे लाडू आपण कसे बनवलेले आहेत त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि आपले हे चॅनल नवीनच आहे, प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून मला सपोर्ट मिळेल छान छान व्हिडिओ रेसिपी करण्यासाठी। तर भरपूर असे ड्रायफ्रूट आणि ह्या आपण जे साहित्य घातले त्याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम, मॅग्नेशियम, त्यानंतर भरपूर असं फायबर, त्यानंतर भरपूर असं मॅग्नेशियम, पोटॅशियम असं ह्याच्यामध्ये आहे, कारण आपण भरपूर सीड्ससुद्धा घातलेले आहेत। तर असे हे आयुर्वेदिक उपवासाचे लड्डू तुम्ही नक्कीच एकदा करून पहा। चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि आपले सर्व रेसिपी पाहत राहा राणी किचन डिशच्या। आणि छान छान आपल्या रेसिपी असतात, सर्व रेसिपी आपल्या हेल्दी पौष्टिक अशा असतात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आणि चला आपण काय साहित्य घेतलेलं आहे, कसं प्रमाण घेतलेलं आहे ते आपण पाहून घेऊया, आणि रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे आपण ड्रायफ्रूट्स उपवासाच्या लाडूसाठी काय साहित्य कसं प्रमाण घेतलं आहे ते पाहून घेतोय। तर प्रथम इथे पाहूया ड्रायफ्रूट्स। तर इथे पाहू शकता मी बदाम, अक्रोड आणि काजू हे बारीक असं छान असं करून घेतलेलं आहे। पाहू शकता सर्व मिक्स आहे। हे बदाम, काजू आणि अक्रोड हे चिरून घेतलेलं आहे बारीक। आपण हे फ्राय करणार आहोत तुपावरती। आणि इथे आहे पिस्ता तर तुम्ही ओळखू शकता, पिस्तासुद्धा बारीक काप करून घेतलेले आहेत। तर हे आपण तुपावरती फ्राय करून घेणार आहोत। आणि इथे आहे खोबरं। तर हे पाव किलो असं खोबरं घेतलेलं आहे, खिसून बारीक खिस केलेलं आहे, पाहू शकता। त्याचबरोबर इथे आहेत सीड्स। तर इथे आहेत पंपकिन सीड्स आहेत, हे सुद्धा आपण किती ग्रॅम आहेत हे इथे 100 ग्रॅम मी घेतलेले आहेत, कारण ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, भरपूर प्रमाणात कॅल्शियम हे असतं, त्यामुळे हे मी भरपूर घेतलेलं आहे। तर हे आहे। त्यानंतर कारळे सीड्स आहेत, हे पहा। तर हे सुद्धा घेतलेलं आहे 100 ग्रॅम। तर हे असं मी एवढं असं घेतलेलं आहे, म्हणजे 200 ग्रॅम हेच आहे। त्यानंतर आता इथे पाहूया, इथे घेतलेलं आहेत अळीव। तर हे सुद्धा आपण तुपावरती नाही, हे असेच आपण तडतड वाजेपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून छान असे फुलले जातील। तर हे अळीव कंबरदुखीसाठी अतिशय उपयुक्त असे हे अळीव, तुम्ही रोज ह्याची थोडीशी खीर करून जरी खाल्ली तरी उपयुक्त अशी ठरते। आणि ह्याचे खोबऱ्यामध्ये हे लाडू असे बनवायचे असते, अळीव भिजत घालून ह्याचे अळीवाचे सेपरेट लाडू बनले जातात। तर हे सुद्धा आपल्या राणी किचन डिशवरती छान आपली रेसिपी आहे ह्याच्या लाडूची सुद्धा, अळीवाच्या। त्याचबरोबर इथे आहे वेलची आणि जायफळ पावडर। आपण जायफळची पावडर करणार आहोत, वेलची पावडर घेतलेली आहे ऑलरेडी। त्यानंतर मखाणा आपण भरपूर असा घेतलेला आहे, 100 ग्रॅम मखाणा घेतलेला आहे, आणि आपण छान असा तुपावरती फ्राय करायचं आहे। त्याचबरोबर आपण हे लाडू जे आहेत ते साखर, गूळ न घालता आपण हे बनवायचे आहेत। तर इथे आपण खजूर घेतलेली आहे, ही आपण सर्व बी वगैरे काढून घेतलेली आहे, स्वच्छ करून ठेवलेली आहे इथे। तर ही सुद्धा आपण 100 ग्रॅम अशी खजूर घेतलेली आहे। आपण आता ह्याच्यामध्ये गूळ नाही, साखर नाही घालायचे। त्याचबरोबर डिंकसुद्धा मी 50 ग्रॅम असा डिंक घेतलेला आहे, हा सुद्धा तुपावरती आपण फ्राय करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे आहे अंजीरसुद्धा मी 4-5 असे अंजीर घेतलेले आहेत, हे छान असे बारीक काप करायचे आहेत आणि तुपावरती फ्राय करून घेणार आहोत आपण। तर एवढं साहित्य आपलं ड्रायफ्रूट्स उपवासाच्या लाडवाचं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे। तर आता आपण हे सर्व रोस्ट करून घेऊया। आणि आता मी रोस्ट करताना दाखवणार नाही आहे, कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होतोय। तर मी हे सर्व ऑलरेडी आता सगळं मी रोस्ट करून घेते, आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। आता हे सर्व आपण रोस्ट करायला घेऊया।
तर इथे आपण प्रथम मखाना रोस्ट करून घेणार आहोत. मखाण्यामध्ये भरपूर असं फायबर आणि कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम भरपूर असतं त्यामुळे आपण मखाना इथे वापरलेला आहे. हे 100 ग्रॅम छान असं रोस्ट करून घेतला. त्यानंतर खोबरं आपण घेणार आहोत. खोबरं कसं बायडिंगसाठी आपण आणि छान असं बायडिंग येतं खोबऱ्यामुळे, तर ते सुद्धा आपण रोस्ट करून घेतलं. त्यानंतर इथे पंपकिन सीड्स आणि कॅरळ सीड्स, बदाम हे सुद्धा आपण थोडंसं तूप घालून छान असं रोस्ट करून घेतलेलं आहे, पाहू शकता. तर पंपकिन सीड्स, कॅरळ सीड्स आपण छान असं रोस्ट करून घेतले. त्यानंतर अळीव हे सगळ्यात महत्त्वाचं अळीव आहेत, कारण अळीवमुळे रोज जर तुम्ही अळीवाची खीर जर खाल्ली तर कंबरदुखीसाठी भयंकर उपयुक्त असं अळीव आहे. तर मी इथे 50 ग्रॅम असं अळीव घेतलेलं, ते छान असं तडतड होईपर्यंत भाजायचं आहे, कारण हे आपण भिजवलेलं नाही आहे, त्यामुळे छान असं रोस्ट करायचं आहे त्याला, जेणेकरून ते छान असं फुललं जाईल आणि रोस्ट होईल. तर हे पहा कसं तडतडलं जाते. तर जेव्हा हे छान असे तडतडले जातात तेव्हा ते छान असे भाजले गेलेले समजतात. तर अळीव घेतलेले 50 ग्रॅम छान असे रोस्ट करून घेतले. त्यानंतर आता आपण घ्यायचं आहे तूप. कात्रचं तूप वापरलेलं आहे मी इथं. आता डिंक आपण तळून घेणार आहोत आणि डिंकसुद्धा आपण बारीक करणार नाही आहोत दाताखाली येण्यासाठी, तो तसाच आपण कुस्करून घालणार आहोत. तर आता आपण डिंक जो आहे तो पाहू शकता असा हे करून घ्यायचा आहे. हे पहा लगेच अगदी फुलून येतो वरती आणि छान असा फुलेपर्यंत तो ठेवायचा आहे. जर एक अर्धवट राहिला तर आपल्याला दाताला त्रास होईल, तर असा भाजायचा नाही, पूर्ण तो फुटून बाहेर येईल असा तो छान असा तुपामध्ये फ्राय करायचा आहे. त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स मी आधीच बारीक करून ठेवले होते. तर काजू आहे, अक्रोड आहे, बदाम आहे, हे सगळं मी बारीक, पिस्ता आहे, तर हे सगळं मी बारीक करून ठेवलं होतं आणि छान असं तुपामध्ये फ्राय करून घेतलं. त्यानंतर आता खजूर. तर आपले हे लाडू साखर नाही, गूळ नाही, त्यामुळे खजूर इथे वापरलेले आहे. खजूरमुळे आपला लाडू छान असा गोड होतो. तर पाहू शकता इथे मी खजूर आणि अंजीर हे छान असं तुपावरती फ्राय करून घेतलं, जेणेकरून आपल्या लाडवाला बायडिंग छान असं येईल. तर छान असं खजूर आणि अंजीर छान असं तुपावरती परतून घेतलं. आणि त्यानंतर आपण आता जे मखाणे आहेत ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत, कारण आपल्या लाडवाला छान असं बाइंडिंगसुद्धा येतं त्याच्यामुळे. तर आता हे जे आहे ते आपण आता थोडं थोडं घालून मिक्सरला आपण वाटण करून घेणार आहोत. तर इथे आहे पिस्ता आपण जेव्हा आपण लाडू बांधणार त्यावरतीच टाकायचं आहे, त्यामुळं पिस्ता आपण हे करायचं आहे. तर हे सगळं मी असं रोस्ट आणि छान असं हे करून घेतलेलं आहे. सगळे पदार्थ आपण रोस्ट आणि भाजून घेतलेले आहेत. हे बघा डिंक कसा बारीक झालेला आहे, अगदी खुसखुशीत असा डिंक आपला झालेला आहे आणि मग हे अळीवसुद्धा छान असा भाजला गेलेला आहे. आता हे सर्व मी तुम्हाला दाखवलेलं आहे, आपण भाजून घेतलेलं आहे आणि आता वेलची पावडरसुद्धा तिथे घेतली. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण थोडंसं टाकून की नाही सगळं असं बारीक करून घेणार आहोत. तर पाहू शकता थोडं ड्रायफ्रूट्स, मखाना सगळं घालून आपण बारीक करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. आता हे थोडंसं घालून मिक्सरला ते आपण वाटण करून घेतो आहे. तर पाहू शकता आता सर्वाचं आपण वाटण इथे थोडंसं असं करून वाटण करून घेतलेलं आहे. जे ड्रायफ्रूट्स आहेत, जे पंपकिन सीड्स वगैरे, ते सर्व आपलं भरपूर प्रमाणात आपण घेतलेलं आहे, कारण त्याच्यामुळेच आपला लाडू छान असा आणि बायडिंगसुद्धा आपल्या लाडवाला छान असं येतं. तर त्यामुळे आपण हा घेतलेला आहे. तर आता आपण मिक्सरला वाटण करून घेतो आहे. आता पाहू शकता. तर इथे आपण मिक्सरला वाटण असं पद्धतीने करून घेतलं. पाहू शकता छान असं बारीक झालेलं आहे आणि जे हे ड्रायफ्रूट्स आहे आपण फ्राय केलेले ते पण थोडे घालून छान बायडिंगसाठी छान असं वाटण करून घ्यायचं आहे. त्यानंतर पंपकिन सीड्स, कॅरळ सीड्स, मगज बीसुद्धा घातलेले आहेत आणि खोबरं हे थोडंसं करत आपण सगळं वाटण करून घेतलेलं आहे. हे पहा छान असं बायडिंगसाठी आपल्याला उपयोगी पडते. आणि बाकीचे जे आपण हे केलं होतं ड्रायफ्रूट्स अर्धवट ते आपण तसेच घालणार आहोत.
तर आता ही खजूरसुद्धा आपण त्याच्यामध्येच असं वाटण करून, कारण ही खजूर मोठी असते, मग आपल्या बायडिंग छान येणार नाही, त्यामुळं मिक्सरलाच वाटण करून त्या मखाण्याबरोबरच छान असं वाटण करून आता परातीमध्ये आपण सर्व हे काढून घ्यायचं आहे. बारीक वाटण केलेलं पाहू शकता, सर्व असं बारीक वाटण केलेलं परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता सर्व जे वाटण करून थोडं थोडं आपण घेतलेलं आहे, आता हा जो खजूरचा गोळा आहे तो मी वाटण करून घेतला मिक्सरला, तो आपण ह्याच्यामध्ये सगळं आता मिक्स करायचं आहे. पाहू शकता आता जे आपण ड्रायफ्रूट्स आणि हे आपण खसखस आणि बाकीचे आपण फ्राय केलेले सगळे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून सगळं घालून घ्यायचं आहे. पाहू शकता आता मखाना आता आपण बारीक केलेला तो सुद्धा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि फक्त पिस्ता तो बाजूला ठेवायचा आहे. थोडेसे सीड्स जे आहेत पंपकिन सीड्स थोडेसे लाडवासाला लावण्यासाठी ते बाजूला आपण ठेवून दिलेले आहेत. तर आता आपण हे सगळ्याचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे खोबरं जेणेकरून आपण वरती की आपल्या लाडवाला छान असा एक डेकोरेशनसाठी लाडू आपला छान दिसेल. आता हे अळीवसुद्धा वरून घालायचे आहेत. आणि आता सगळं मिश्रण एकजीव असं हाताने चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळं मिक्स होईल. हे पाहू शकता ड्रायफ्रूट्ससुद्धा वरून टाकायला मी ठेवलेले एवढे भरपूर आहेत. आणि बायडिंग येण्यासाठी आपण थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे पाहू शकता. आणि डिंकसुद्धा आपण असाच खुसकरून घालणार आहोत. डिंकसुद्धा बारीक नाही केलेला. खसखस, जायफळ आणि वेलची पावडर भरपूर आहे. 2 चमचे अशी वेलची पावडर घातलेली आहे. आणि जायफळसुद्धा आपण अर्ध जायफळ आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर पाहू शकता आता सगळ्याचं एकजीव असं मिश्रण करून घ्यायचं आहे आपण. आता एकजीव हाताने सगळं मिश्रण एकजीव झालं पाहिजे, जेणेकरून ते आपल्याला बायडिंग छान आपलं येईल. त्यासाठी आपण एकजीव करून घेतलं. आणि आता वरती आपण तूपसुद्धा एक 5 ते 6 चमचे आपण तूपसुद्धा घालून घेणार आहोत. आता आपण सगळं ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण लाडू बांधून घेणार आहोत. तर तूप मी 4 ते 5 चमचे आहेत, वरून तुम्ही घालायचं आहे. असं तुम्हाला जेवढं तूप तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता. इथे मी आता भरपूर तूप वापरलेलं आहे, डिंक तळायला वगैरे सगळ्याला तूप वापरलेलं आहे, त्यामुळे आता मी थोडं 5 चम्मच इथे घातलेलं आहे. आता छान असं आपलं लाडवाला ते लागलेलं आहे. आता आपण सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं एका हाताने. सगळं एकजीव झालं पाहिजे. पाहू शकता एकजीव झाले. आता एक एक करून लाडू आपण असा बांधून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी मुटका होतो लाडूचा. तर हे ड्रायफ्रूटचे लड्डू असे आपले छान इथे तयार झालेले आहेत. पाहू शकता मस्त असा ड्रायफ्रूट लड्डू आपला इथे तयार झाला आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून घेऊया. मस्त असे छोटे छोटे 20 ते 25 असे लाडू आपले इथे तयार झालेले आहेत. अतिशय सुंदर असे झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर मस्त खा, स्वस्त राहा, आपल्या राणी किचन डिशचे व्हिडिओ पाहत राहा आणि असं सपोर्ट करा. आपले चॅनेल नवीनच आहे. सो थँक्यू सो मच.